नाहीत तर ऐतिहासिक या हे खरोशाची लेणी ही ऐतिहासिक लेणी आहेत. जवळपास असं सांगितलं जातं इथले आख्यायिका की 700 ते 800 शतकामध्ये या खरोसा येथील लेणीची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. आपण आपल्या इतिहासामध्ये सम्राट अशोक ते चंद्रगुप्त मौर्य यांचं कालखंड आपण बघितलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की खरोसा या ठिकाणी अतिशय जवळ असलेलं हे खरोसा आहे आणि निलंग्यापासून 10 किलोमीटरवर अंतरावर असलेलं हे खरोसा या गावाच्या नावानं इथले खरोसा लेणी असं या लेण्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी जवळपास 12 लेण्या आहेत. किती लेण्या आहेत? 12 लेण्या आहेत. आणि या इथल्या ज्या काही लेण्या आहेत आपल्याला माहित आहे की वेरूळ आणि अजिंठा या लेण्या आहेत आणि मराठवाड्यामध्ये हे प्रामुख्यानं या खरोसा येथील लेणी ही ऐतिहासिक लेणी मानली जाते. परंतु शासनाचं अलीकडे पूर्वी दुर्लक्ष होत होतं, परंतु अलीकडे या लेण्याकडे देखील लक्ष दिलं जात आहे. तर हे जे एक आपला ऐतिहासिक ठेवा आहे याचं जतन आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर या लेणीचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी आपण समोर जे शंकर आपला आराध्य दैवत शंकर आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि हे जे कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. तर हा जो खडक आहे हा खडक हा लाल खडक दिसतोय आपल्याला, म्हणून याला जांबा खडक असं म्हटलं जातं. अलग लक्षात? कोणता खडक? म्हटलं जातं. तर या जांबा खडकामध्ये कोरलेल्या या अतिशय प्राचीन काळातल्या या लेण्या आहेत आणि या ठिकाणी बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माचं एक समायोजन समन्वय या ठिकाणी साधलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपण वर पाहिलं रेणुका देवीचं मंदिर आणि त्याच्याच अलीकडे दर्गा आहे. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजाच्या एकतेचं दर्शन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा या ऐतिहासिक लेण्या पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याच जिल्ह्यातल्या लेण्या आहेत आणि या लेण्या इथल्या पाहिल्याच्या नंतर आपल्याला औसा येथील भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर कुठं जायचं आहे? बालाजी मंदिर आणि नंतर मग सिद्धेश्वर मंदिर. अशा पद्धतीनं आपली सहल इथून जाणार आहे. तर या ठिकाणचं जे काही कोरीव काम आहे अतिशय उत्कृष्ट असं शिल्पकला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेरूळ अजिंठा देखील या ठिकाणीही खूप चांगल्या पद्धतीनं लेण्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. एकूण 12 लेण्या आहेत.